गाजर हलवा, दुधी हलवा तर आपण करतोच. या व्हिडिओमध्ये पिकलेल्या केळ्यांचा हलवा कसा करायचा ते पाहू. तुमचे उज्ज्वला मांजरेकर चॅनलवर मनापासून स्वागत. सर्व बारकाव्यासहित केळ्याचा हलवा कसा करायचा ते दाखवले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जॉईन मी इन माय किचन व्हेंचर. माझ्या होममेड रेसिपीज ट्राय करा व तुमचा अनुभव कमेंट करा. सुरू करूया. मी एका परातीत 8 पिकलेली केळी सोलून घेतली आहेत. ही केळी एक एक करून परातीतच व्यवस्थित हाताच्या बोटाने कुस्करून घ्यायची आहेत. बघतच असाल तुम्ही. सर्व केळी कुस्करल्यावर हा केळीचा गर बाजूला ठेवायचा आहे. आता गॅस स्विच ऑन करा. गॅस मोठाच ठेवा. त्यावरती फ्राय पॅन ठेवा आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून तूप घाला. चमच्याने तूप पॅनमध्ये फिरवून तूप वितळवा आणि पूर्णपणे तूप वितळेपर्यंत थांबा. तूप थोडे गरम झाले की त्यात आपण कुस्करलेला केळ्याचा गर घाला. त्यानंतर एक मोठी वाटी भरून साखर घाला. साखरेचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता केळ्याच्या मिश्रणात चमचा फिरवून साखर व्यवस्थित केळ्याच्या मिश्रणात एकजीव करा. आता जसजसे साखरेचे पाणी होईल तसतसे केळ्याचे मिश्रण साखरेच्या या पाण्यामुळे पातळ होत राहील. पहा, तुम्हाला दिसतच असेल मिश्रण कसे पातळ झाले आहे. साखरेचे पाणी झाल्या कारणाने हे पाणी केळ्याच्या मिश्रणामध्ये मिक्स झाल्या कारणाने मिश्रण आपले पातळ झाले आहे. आता हे केळ्याचे मिश्रण थोडेसे घटसर होईपर्यंत ढवळत राहायचे आहे. तुम्हाला जाणवेल, तुम्ही जेव्हा चमचा ह्या मिश्रणात फिरवाल त्याच वेळा तुम्हाला जाणवेल की मिश्रण घट्टसर होते आहे. जरा मिश्रण घट्टसर झाले की त्यामध्ये चिमूटभर केशर घालायची. केशर घालणे ऑप्शनल आहे. जर तुमची इच्छा असेल तर केशर घाला, नाही घातली तरी चालेल. केशर घातल्यानंतर सर्व केळ्याचे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या. केशर घातल्याने मिश्रणाला म्हणजे केळ्याच्या हलव्याला छान सुगंध येतो. आता जोपर्यंत हे मिश्रण कडे करून हे पहा असे सुटत नाही तोपर्यंत ढवळत राहायचे. आता या स्टेजला या मिश्रणामध्ये 1 चमचा तूप घालायचे. तूप घातल्यानंतर परत केळ्याचे हे मिश्रण व्यवस्थित ढवळायचे आणि कंटिन्युअस ढवळत राहायचे. जवळजवळ 5 ते 6 मिनटे हे मिश्रण ढवळत राहायचे. काही वेळाने तुम्हाला समजेल की मिश्रण आपल्या कडा सोडायला सुरुवात करते आहे. मध्ये आणखीन एकदा तूप घालायचे, परत ढवळायचे. आता कडेने तूप सुटायला सुरुवात होते. पहा, दिसतच असेल तुम्हाला तूप सुटायला सुरुवात होतेच, प्लस कडा देखील सुटतात आणि मधून देखील म्हणजे तळाकडून देखील मिश्रण सहजरित्या वरती उचलले जाते. पाण्याचा पूर्ण अंश गेल्यानंतर मिश्रण अगदी जवळ येते आणि हे पहा अगदी हलव्यासारखे होते. आता हा आपला हलवा जवळजवळ रेडी झाला आहे. आता हा छानपैकी हलवा रेडी झाला की गॅस बंद करायचा आणि आपले फ्राय पॅन बाजूला काढून घ्यायचे. लगेचच हलवा एका सर्विंग बाउलमध्ये हा पहा अशा प्रकारे काढून घ्यायचा. पहा हलवा कसा मस्त झाला आहे. हा हलवा एवढाच घट्टसर ठेवायचा. त्यानंतर आपण जेव्हा फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा तो आणखीन घट्ट होतो. त्यामुळे जास्त घट्ट करायचा नाही, एवढाच घट्ट करायचा. आता आपण गार्निशिंगसाठी यात थोडे वरती काजू पेरूया. केळ्याचा हलवा फ्रीजमध्ये आठवडाभर आरामात चांगला राहतो. तुम्ही तो डेझर्ट म्हणून खाऊ शकता किंवा चपातीबरोबर देखील खाऊ शकता. तुम्हाला जर आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. सी यू सून विथ द नेक्स्ट रेसिपी. टिल देन बाय.